कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे बाळा ऐक ना जरा। नाही मा, मी यांचाच मुलगा आहे आणि मला काहीच नाही होणार। पण जर एका अनाथ मुलाचं भलं होत असेल तर त्याला का नाही घ्यायचं आपण दत्तक? अमोल बाळा, बघ हा पूर्णपणे त्या दोघांचा निर्णय आहे। आई मग आपण भाऊ मिळू शकतो ना? हा, हे पण चुकीचं नाही बरं का दाजी। अमोल, हा तुला कसं सुचतं रे? स्वप्नील सर, मला तुमचा स्वभाव माहिती आहे, पण अमोल बोलतोय ते पण बरोबर आहे ना? स्वप्नील, अरे खरंच काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही दोघं बी खुश व्हाल आणि त्या मुलाला पण नवीन आईबाप मिळतील ना। खरंय। अरे रुपाली ताई, हा विचार केला तर तुम्ही पण काय कमी दुःख सहन केलंय का? आणि आपल्या घरात जर अजून एक लहान मुल आलं तर घरातलं वातावरणच बदलून जाईल। नाही खरंच आहे बरं का। बघा ना, फक्त अमोल घरात आहे तर घरातलं वातावरण किती भारी आहे। आणि अजून एक बाळ घरात आलं तर गोकुळ होईल, गोकुळ घराचं। हो सर, त्या मुलाच्या खऱ्या आई बापापेक्षा तुम्ही त्याला जास्त जीव लावाल हे माहित आहे आम्हाला। तुम्ही दोघांनी खरंच विचार करा। दादा, आपल्याला मूल नाही हे दुःख आहे ना आयुष्यभराचं, निघून जाईल रे तुझं। एका लहान जीवाला मोठं करण्याचा आनंद लय वेगळा असतो। ते सुख मिळेल तुम्हाला। वहिनी, एकदा विचार कराच। बरोबर। आणि रुपाली ताई, अहो मूल नाही म्हणून किती लोकांचे टोमणे ऐकून घेतलेत ना तुम्ही? हे बघा, तुम्हाला पण अधिकार आहे आई म्हणून एका लहान मुलावर प्रेम करण्याचा, त्याला जीव लावण्याचा। रुपाली ताई, मागची 7 वर्ष मी तुमच्यासोबत राहत नव्हते। तुमची चिडचिड करणं खूप साहजिक होतं तेव्हा। पण मला सांगा, त्यापेक्षा सुद्धा अमोल तुमच्या नजरेसमोर नाही याचं दुःख जास्त होतं ना? हो की नाही रुपाली ताई? हे लहान मूल ना तुमच्या आयुष्यात आनंद भरून टाकेल। खरंच एकदा विचार करा। मला माहिती की तुम्ही स्पष्ट बोलणार नाही, पण आजच वेळ आहे। हो, खरं आहे। अमोल बाळा, काय करतोयस तू? बाबा 2 मिनिटं प्लीज। अरे मुठीमा बोला रे। मुठीमा, मी 3 महिन्यापर्यंत काउंट करेन। तुम्हाला माझी शपथ आहे की तुम्हाला मूल हवं का नाही याचं मला खरं उत्तर द्यायचं। अमोल, मुठीमा, अगं खूप दिवस झाले मनात ठेवून, आता बोलायचं। मोठे बाबा, डोळे बंद। मुठीमा, बंद डोळे। माझी तारीख चुकली। काय सांगतेस तू? अगं मला काय करू आणि काय नको असं झालंय खरंच। कदम सर, डॉक्टर, तुम्ही आता काळजीच सोडा या ठिकाणी। तुम्ही जे जे सांगाल ना ते सगळं ते ऐकणार, सगळे पत्ते पाळणार। हे बघा, तुम्ही प्रेग्नंट नाहीये। आमचं चुकलं, नको त्या व्यक्तीकडून आम्ही नको ते अपेक्षा करत आलो। रुपाली, तू आज जा। काय माझच ठेवा तिला।
अरे तू इकडे. हो स्वप्नील काका, मी फ्रेंड बरोबर खेळायला गेलो आणि तिथून डायरेक्ट इकडे आलो. काका, अरे मी लहान असताना मला माझ्या माने काकीच्या हातात दिलं होतं ना. हो, आणि मी सुद्धा तुझी आई आहे असं सांगितलं होतं. अमोल बाळा, तू खरंच मला माफ केलंस? हो मोठी मा, मी तुला कधीच माफ केलंय. मोठी मा. अमोल, अरे तुम्ही दोघांनी मिळून हा निर्णय जो घेतला तो लय भारी निर्णय घेतलाय बरं का. खरंच घरात अमोल तर आहेच, अजून एक नवीन बाळ येणार म्हटल्यावर मला तर लय आनंद झालाय. बापू, ओ माझ्यासारखा भाऊ आणि आपल्यासारखं कुटुंब पण मिळेल ना त्यांना. रुपाली ताई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात भारी निर्णय हा. हा, आणि मी तर खूप एक्साइटेड आहे रुपाली ताई. अहो, मी तर वाटच बघते की कधी. मॅडम, अहो जरा थांबा की, मुलकाची गडबड असते याला. तुम्ही पण गडबड करायला काय हरकत नाही करतात. काय मग मोठी मा, मोठे बाबा, कसं वाटतंय तुम्हाला? अमोल, खरंच थँक्यू बाळा. तुझ्यामुळे कित्येक वर्षाचं माझ्या मनावरचं ओझाच उतरवता आलं मला. थँक्यू. अमोल, तू नसतास तर या ठिकाणी हे पाऊल आम्ही उचलूच शकलो नसतो. आजपर्यंत रुपालीनं माझ्यासाठी तिच्या इच्छा आकांक्षाचा त्याग केला, पण तिला आज असं बघून मला खूप आनंद झाला. अपर्णा, तू म्हणतेस ते बरोबर आहे. कदाचित माझ्या आयुष्यातला सगळ्यात योग्य निर्णय हा असणार आहे. अगं, मला वाटायचं बाई असून माझ्या मुलाच्या तोंडून आई हा शब्द मला कधीच ऐकायला मिळणार नाही, पण आज देवाने मला ही संधी दिली. अमोलमुळे मला ही संधी मिळाली. मग मी नाही का म्हणू? रुपाली ताई, अहो, मुलाला जन्म देऊ शकत नाही तुम्ही, पण त्या मुलाला वाचून तुम्ही त्याला नव्याने जन्माला घालताय. कळतंय का तुम्हाला? अपर्णा, मी आतापर्यंत तुझ्याशी इतकं चुकीचं वागले तरी माझ्या सगळ्या चुका पोटात घालून तू मला माफ केलंस. तुझ्यासारख्या लहान बहिणीचं प्रेम मी कधीच समजू शकले नाही. ताई, लहान बहीण म्हणता आणि हात जोडतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.